नमस्कार. येता येता एक गोष्ट घडली म्हणून मी आज तुमच्यासमोर इथं आहे. जेवण झाल्यानंतर थोडं स्वीट खायची मला खूप पहिल्यापासून लहानपणापासून सवय असं म्हणायला हरकत नाही आहे. मग मी आलो बेकरीमध्ये गेलो. बेकरीमध्ये समोरच दिसणारं एक जिम जॅमचं बिस्किट होतं जे लहान मुलं खातात, स्वीट आहे. मग मी घेतलं. ओरिओ वगैरे बाकीच्या बिस्किट्स पण होते, पण मला वाटलं की आता जिम जॅम खाऊया. घेतलं मी. घेतल्यानंतर तिथं साईडलाच दोघं तिघं मुलं ओळखीचे होते. त्यातला एकटा म्हणला, हसायला लागला माझ्याकडे बघून आणि मला म्हटला की अजून तू लहान मुलांचं बिस्किट खातोस किंवा लहान मुलांचा खाऊ खातोस. मी त्याच्याकडे बघितलं आणि हसलो एवढं आणि एवढंच म्हटलं, मी मोठा कुठं झालोय रे. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की कोण सांगितलं तुम्हाला मोठं व्हायला? कोण सांगितलंय? का सगळ्या गावाचं, घराचं, जगाचं टेन्शन घेतलंय आपण? मोठेपणा कुठे मिरवायचा आहे? कशासाठी? मोकळे राहणार लहान मुलांसारखं निरागस. खाऊ वाटतं खा, खेळू वाटतं लहान मुलांसारखं खेळा. नको त्या गोष्टींमध्ये गुंतायला नको आहे ना यार. आणि त्याचा एवढा विचार तर का करायचा आणि बाऊ तर का करायचा? आणि सिरियस ऑफ नोट, मग त्यामुळे जर बीपी आणि शुगरचा त्रास होणार नाही का तुम्हाला? मला एवढंच सांगायचं आहे की शांत राहा, निरागस राहा. कोण काय म्हणतील, कोणाचं काय म्हणायचं आहे म्हणू देत. लहान मुलासारखं आनंदित राहता आलं पाहिजे, जसं की प्रत्येक क्षण नव्यानं जगतो.